नमस्कार. न्यूज मेकर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पोलखोल वास्तववादी सत्याची या विषयाअंतर्गत जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचं वाटप आज रडतखडत जाहीर करण्यात आलं आणि त्यामध्येही गाठी राहिल्या. या विषयाअंतर्गत आज आपण पालकमंत्री पद वाटप झालं गडबांधणी सुरू का या विषयाअंतर्गत या विषयाचं विश्लेषण करण्यासाठी प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असं असेल की या पंचवार्षिक मध्ये जेवढ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या असतील किंवा वाटप आणि यादीमध्ये दुरुस्ती जेवढी झाली असेल तेवढी देशातील कोणत्याही राज्यात आपल्याला पाहायला मिळाले नसेल. असा एकमेव पुरोगामी महाराष्ट्राचा हा लेख आणि याची नोंद घेतली जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण सलग पालकमंत्री पदांच्या याद्यांमध्ये बदल असेल, मंत्रिमंडळ वाटप असेल, महाविकास आघाडीचं सरकार जाणं असेल किंवा त्यानंतर महायुतीचं सरकार असेल, त्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा येणं, या सर्व गोष्टींचा विचार केला तर 5 वर्षाच्या थोडक्या काळामध्ये किती घडामोडी घडल्या तर दर 3 ते 4 महिन्याला कोणती ना कोणती घटना घडते. आज सकाळीही अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या सुरू असतानाच दिल्लीवरून एक गुड न्यूज आली आणि पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असं सांगितलं आणि क्षणार्धात मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवालयांकडून 12 पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली. या सुधारित यादीवरती चर्चा करण्याच्या अगोदर आपण सर्वात अगोदर या गोष्टीचा विचार करू की पूर्वी राज्यामध्ये कोणत्या मंत्र्याकडे कोणती पालकमंत्री खाती होती. सर्वात अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. त्याबरोबर उपमुख्यमंत्रीपद, अतिरिक्त कारभार या सर्व गोष्टींसह सर्व पालकमंत्री पदाचा पदभार त्यांच्याकडे असताना अन्य मंत्र्यांकडे कोणती कोणती पालकमंत्री पदांची भूमिका होती किंवा जबाबदारी होती याचा आढावा घेतला तर यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नगर आणि सोलापूर होतं, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चंद्रपूर आणि गोंदिया होतं, चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे होतं, विजयकुमार गावितांकडे नंदुरबार होतं, गिरीश महाजनांकडे धुळे, लातूर आणि नांदेड होतं, गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलढाणा आणि जळगाव होतं, दादा भुसे यांच्याकडे नाशिक, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ आणि वाशिम, सुरेश खाडे यांच्याकडे सांगली, संदीपान भुमरे यांच्याकडे औरंगाबाद, उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी आणि रायगड, तानाजी सावंत यांच्याकडे परभणी आणि धाराशिव, रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघर आणि सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार यांच्याकडे हिंगोली, दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई आणि कोल्हापूर, अतुल सावे यांच्याकडे जालना आणि बीड, शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा आणि ठाणे, मंगलप्रसाद लोढा यांच्याकडे मुंबई उपनगर. या सर्व पालकमंत्री पदाचा विचार केला तर यामध्ये प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे भाजपच्या मंत्र्यांकडे अतिरिक्त जिल्हे आणि तुरळक 2-3 मंत्री सोडले तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे असणाऱ्या 3 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद जे दुहेरी होते म्हणजे तानाजी सावंत असतील, गुलाबराव पाटील असतील आणि दीपक केसरकर असतील. या 3 मंत्र्यांव्यतिरिक्त कोणत्याही मंत्र्याकडे 2 जिल्ह्यांची जबाबदारी नव्हती. म्हणजेच की काय, भारतीय जनता पक्षाला या सत्तेमध्ये तिसरा सत्ताधीश मित्र सहभागी होणार याची जाणीव होती की काय. यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरुवातीलाच पालकमंत्री पद देताना आजही 12 मंत्र्यांची सुधारित यादी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी 7 जिल्ह्यांची पालकमंत्री पद दिलेली आहेत त्यामध्ये शिवसेनेच्या 3 मंत्र्यांची पालकमंत्री पद गेलेली आहेत आणि भाजपच्या 4 मंत्र्यांची पालकमंत्री पद आणि हे 4 मंत्री सुद्धा टीम देवेंद्र म्हणूनच गणले जातात. याचा आढावा आपण पुढच्या भागामध्ये घेणारच आहोत. पण पुरताच आपण याचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाने अजित पवार गटाकडे दिलेले पालकमंत्री पद आणि राज्यामध्ये असलेल्या 48 लोकसभा खासदारांची जबाबदारी याचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाने गड बांधणी सुरू केली की काय अशी शंका निर्माण होते. कारण या पालकमंत्री पदाचा जर आवाका आपण पाहिला तर आपल्याला हे लक्षात येतं की राष्ट्रवादीकडे देण्यात आलेल्या 7 जिल्ह्यांचा जर आपण आढावा घेतला तर यामध्ये गोंदिया, पुणे, नंदुरबार, बुलढाणा, परभणी, कोल्हापूर आणि बीड या सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर हे सर्व जिल्हे ग्रामीण भागातील असून या भागामध्ये एकनाथ शिंदे यांचा पक्ष तेवढा प्रभाव दाखवू शकत नाही आणि भारतीय जनता पक्षाचे या भागातून खासदार असले तरी सुद्धाही या भागामध्ये राष्ट्रवादीची मदत भारतीय जनता पक्षाला लागणार आहे याची जाणीव आपल्याला घ्यावी लागेल. कारण भंडारा गोंदियामधून
विजयी झालेले खासदार असतील किंवा पुणे, नंदुरबार, बुलढाणा, परभणी, कोल्हापूर आणि बीड या भागातून विजयी खासदार यांना पुन्हा जर नरेंद्र मोदी यांच्या बरोबर विजयाचा गुलाल खेळायचा असेल तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार या गटाची मदत आवश्यक आहे याची जाणीव भारतीय जनता पक्षाला झाली. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने या पालकमंत्री पदाच्या वाटप करताना एक मेक आपले खासदार सुरक्षित करण्यासाठी केली आणि त्याचा प्रभाव. आणि यामध्ये एकच गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बोललो होतो की यामध्ये गाठ राहिली ती म्हणजे रत्नागिरीची. कारण रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे सत्तांतरापासून आजच्या तारखेपर्यंत वादात आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जी गाठ म्हटलं होतं ती गाठ म्हणजे आदित्य तटकरे आणि भरतशेठ गोगावले या दोघांच्या नेत्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी असलेली चुरस याही पालकमंत्री पदाच्या वाटपामध्ये बाजूला ठेवलेलं आहे. याचाच अर्थ की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पद दिलेलं आहे आणि कागदोपत्री तसं जाहीर केलं असलं तरी सुद्धा या पक्षात सुनील तटकरे यांना अजित पवार यांना नाराज करता येत नाही आणि एकनाथ शिंदे यांना भरतशेठ गोगावले यांना नाराज करता येत नाही. कारण भरतशेठ गोगावले यांची मंत्रिपदाची शपथही बाकी आहे आणि त्यामुळे हे पालकमंत्रीपद राखीव ठेवण्यात आलं. याचाच अर्थ काय की आगामी काळात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार हे जग जाहीर आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नाराज लोकांना संधी दिली जाईल. म्हणूनच या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण हे म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा मंत्रिपदाचं वाटप करताना गड बांधणीचा विचार केलेला आहे आणि गड बांधणीसाठी जे जे आवश्यक आहे त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने वाटचाल करण्यास सुरुवात केलेली आहे. हे जगजाहीर आहे की मिशन 45 हे भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे आणि ते गाठण्यासाठी त्यांनी हे फेरबदल केलेले आहेत. अजित पवार गटाकडे देण्यात आलेल्या 7 पालकमंत्री पदांपैकी 4 भारतीय जनता पक्षाने आपल्याकडल्या मंत्र्यांची पदं दिली तर शिवसेनेच्या 3 मंत्र्यांची पदं केली. परंतु या 4 मंत्र्यांना कुठली पदं दिली हेही पाहणं गरजेचं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे असलेले नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, गडचिरोली, अकोला या 6 जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्हा हा सुधीर मुनगंटीवार यांना पालकमंत्रीपदी नेमणूक केली तर भंडाऱ्यामध्ये गावित विजयकुमार गावित यांची नियुक्ती केली. अमरावती चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिलं तर अकोला विखे पाटलांकडे दिलं. अकोला सह नगर जिल्ह्याचंही पालकमंत्रीपद विखे पाटलांकडे हस्तागत आहे. म्हणजे की नगर अकोला या पट्ट्यामध्ये लोकसभेची तयारी करण्यास त्यांना पूरक होईल. मुनगंटीवार, गावित, चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या गटातले पक्के आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून समजले जातात. त्याबरोबरच गिरीश महाजन यांच्याकडे असलेलं धुळे, लातूर आणि नांदेड म्हणजेच काय की अर्ध्या महाराष्ट्राचं पालकत्व एका निष्ठावंत नेत्यांकडे देण्याची चाल देवेंद्र फडणवीस यांनी या पालकमंत्री पदामध्ये गाठली असली. अजित पवार यांना जे देण्यात आलेले 7 मंत्रिपद आहेत यामध्येही भारतीय जनता पक्षाच्या सर्वेचा विचार करता या भागामध्ये अजित पवार किंवा तत्सम मित्र पक्षांची गरज लक्षात घेऊनच या जिल्ह्यांची पालकमंत्रीपद या गटाला दिलेत आहेत की काय अशी शंका निर्माण होते. कारण याचा विचार केला तर पुणे वगळता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या मंत्र्यांकडे अन्य जिल्ह्यांची पालकमंत्रीपद दिलेलं आहे. पुणे आणि कोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्याकडे दिलं, बीड धनंजय मुंडे यांच्याकडे दिलं. या 3 जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्ह्यातून आमदार नियुक्त झाला असं दिलं तर वळसे पाटील यांच्याकडे बुलढाण्याचं पालकमंत्रीपद दिलं. अनिल पाटील जे जळगावचे आहेत त्यांना नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. संजय राठोड यांना परभणीचं पालकमंत्रीपद दिलं आणि बाबा आत्ताराम चंद्रपूरचे आहेत त्यांना गोंदियाचं दिलं. म्हणजेच काय भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या ज्या भागात मदत हवी आहे त्या त्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेण्याचं काम केलं. म्हणूनच आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचं वाटप आणि भाजपची गडबांधणी. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील 48 लोकसभांची बांधणी अगदी मनावर घेतली आहे. केंद्रीय स्तरावरचे मंत्री आणि बैठका या सुरू असताना पालकमंत्री पदातही भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना कसा फायदा होईल याकडे भारतीय जनता पक्षाचा कायमच कल राहिला आहे आणि या आजच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपद वाटपातून ते एक जाहीर झाले. आगामी काळात अजित पवार यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाला जे साध्य करायचं आहे त्यामध्ये अजित पवार किती कामी येतात हे पाहावंच लागेल. तुर्तास समारोपाला जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद नव्याने जाहीर झालेलं आहे. नवे पालकमंत्री कार्यभार घेतील आणि त्यानंतर कार्यभार कसा चालेल
यावरती आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. परंतु अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर केलेली सलगी खरंच त्यांच्या विकासाच्या दृष्टीने लाभदायक आहे की फक्त अजित पवार यांना भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचंच काम करावं लागणार आहे, हेही पाहावं लागणार आहे. तुर्तास थांबूया. धन्यवाद.